नमस्कार बालमित्रांनो, मी महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 मधून आपले स्वागत करीत आहे। आज आपण पाठ 17वा पत्राचा प्रवास हा शिकणार आहोत। तर सर्वांनी पुस्तक काढा। तर पत्राचा प्रवास म्हणजे पत्र कशा प्रकारे कुठून आणि कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी पोहोचतं। तर पत्राने आपली मनोदिशा मनस्थिती या पाठामध्ये व्यक्त केली आहे, ते आपण सर्वजण पाहूया। मी एक पत्र आहे, मला शमीराने तिच्या मित्र सलमानला पेनाने लिहिले आहे। मला टपाल येथील टाकण्यात आले, म्हणजे की शमीराने तिच्या मित्र सलमानला हे पत्र लिहिलेले आहे। तर सुरुवातीला पेनाने लिहिलेलं पत्र आहे आणि त्याला आपण कुठे टाकतो, टपाल पेटीमध्ये टाकतो। त्याप्रमाणे या पत्राला सुद्धा टपाल पेटीमध्ये टाकण्यात आले आहे। पोस्टमन मला बाहेर काढले, पोस्टमनने मला बाहेर काढले, मला बॅगमध्ये ठेवले। पोस्टमनच्या सायकलीवर प्रवास करून मी पोस्ट ऑफिसात पोहोचलो। तेथे मला बॅगमधून बाहेर काढण्यात आले आणि माझ्यावर ठळक शिक्का मारण्यात आला। शिक्का बडोद्याचा होता। तेथून माझा प्रवास सुरू झाला। माझ्यावर शिक्का लागल्यानंतर मला मोठ्या बॅगेत ठेवले। जेव्हा आपण पत्र पोस्टात टाकतो तेव्हा पोस्टामध्ये त्याच्यावर एक शिक्का मारण्यात येतो आणि त्यानंतर ते पत्र बॅगमध्ये मोठ्या बॅगमध्ये ठेवलं जातं। माझ्यावर शिक्का लागल्यानंतर मला मोठ्या बॅगेत ठेवले। या बॅगेत दुसरी अनेक पत्र होती, कारण की आपण जेव्हा पोस्टात पत्र टाकतो तर एकच पत्र नसतं। जेव्हा पूर्ण जठ्ठा पूर्ण गावगावीचे पत्र तिथे एकत्रित होतात, त्यांना एक सोबत एकत्र करण्यात येतं आणि त्यांच्यावर एकेकावर ज्या ठिकाणचं पत्र असेल त्या ठिकाणी त्या गावाचा त्या शहराचा त्याला ठप्पा आणि शिक्का मारला जातो। सर्व अहमदाबादची होती। याचा अर्थ असा की हे जे पत्र होतं हे शमीराने बडोद्यावरून अहमदाबादला लिहिलं होतं, म्हणून त्या अहमदाबादच्या पत्रामध्ये सर्व पत्र अहमदाबादचे होते। लाल रंगाच्या टपाल विभागाच्या गाडीने मला रेल्वे स्टेशनवर उतरविले। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आता तर सगळे फोन करून एकामेकाला संदेश देतात। अगोदर हे सगळी सुविधा अगोदर या सगळ्या सुविधा नव्हत्या। त्यामुळे आपण जुन्या जमान्यामध्ये तुम्ही बघणार तर एक डब्यासारखा लाल डब्बा राहायचा, असा लाल रंग त्याला मारलेला राहायचा, खाली टपाल असं लिहिलेलं राहायचं। त्याच्यात आपण पत्र लिहून त्या खिडकीमधून आतमध्ये पत्र टाकत होतो। त्याप्रमाणे हे पत्र पण त्या टपाल पेटीत लाल रंगाच्या टपालच्या गाडीमध्ये स्टेशनावर लाल रंगाच्या ज्या गाडी होती टपालची त्याने स्टेशनावर त्याला उतरविले। टपाल विभागाच्या गाडीने मला रेल्वे स्टेशनवर उतरविले। तेथून मला अहमदाबादची ट्रेन मिळाली। एका दिवसाच्या यात्रेनंतर मला अहमदाबादला पोहोचवलं। त्यावर लिहिलेल्या विस्ताराप्रमाणे मला वेगळे करण्यात आले। तेथे माझ्यावर दुसरा शिक्का मारण्यात आला। शेवटी पोस्टमनने मला सलमानच्या घरी पोहोचविले। तर बालमित्रांनो, या पाठात एवढंच सांगितलं आहे की आपल्यापर्यंत पत्र व्यवहार पहिले अगोदरच्या पूर्वीच्या काळात अशाप्रमाणे होत होता। पत्राने आपली स्वतःचा प्रवास सांगितलेला आहे की आपण सुरुवातीला पेनाने पत्र लिहितो, त्यानंतर टपाल पेटीमध्ये टाकायला जातो, टपाल पेटीमधून मोठ्या ऑफिसमध्ये टपाल ते पत्र टाकतात, तिथं ठप्पा मारला जातो, शिक्का मारला जातो। त्यानंतर ज्या गावाचा ते पत्र असेल त्या गावाच्या सर्व टपालीसोबत ते पण पत्र टाकलं जातं आणि त्यानंतर रेल्वेमध्ये दुसऱ्या कोणत्याही इतर वाहनाने ते त्या ठिकाणी पोहोचवलं जातं। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचा दुसरी वेळा त्याला शिक्का लागला जातो आणि मग प्रत्येक ज्या ठिकाणी त्या घरी ते लिहिलेलं असेल त्या घरी ते पत्र पोस्टमनच्या थ्रू पोहोचवले जाते। समजलं सर्वांना?
कळलं आपल्या सर्वांना? बस अशा प्रकारे हा पत्राचा प्रवास होता आणि आपण सुद्धा पत्रासोबत प्रवास केला असता.